नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर। मुंबईहून माळशेज मार्गे जाताना माळशेज घाट पार केल्यावर 8 ते 9 किलोमीटर अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते। हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो। या मार्गाने गडावर पोहोचण्यास मुंबईपासून 1 दिवस लागतो आणि पुण्याहून जाताना पुणे ते नारायणगाव पर्यंत साधारण 75 किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव जुन्नर मार्गे 15 किलोमीटर। गडावर जाण्याच्या 2 प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात। पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते। सातवाहन काळातील सगळ्यात महत्त्वाचा व्यापारी मार्ग कुठला तर तो नाणेघाट। तर त्या नाणेघाटाच्या जवळ होती जुन्नर बाजारपेठ। तर या बाजारपेठेवरती लक्ष ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा किल्ला होता तो म्हणजे किल्ले शिवनेरी। आणि या शिवनेरी किल्ल्याबद्दल बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जसं जसं गडाच्या जवळ येत होतो आमच्यातली उत्सुकता वाढत होती। गडाच्या पायथ्याशी आले की एक मोठा चौक लागतो। त्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी प्रतिमा उभारलेली दिसेल। सरळ पुढे गडाच्या बाजूच्या रस्त्याने येऊन तुम्ही गाडी गडाच्या पायथ्याशी लावून गड सर करू शकता। दुपारची वेळ झाली होती म्हणून आम्ही पार्किंगचे पैसे देऊन गाडी गडावर घेऊन गेलो। गाडी पार्किंगला लावून आम्ही गड चढण्यास सुरुवात केली। गडाच्या सुरुवातीलाच खाण्या पिण्याचे छोटे छोटे स्टॉल पाहायला मिळतील। तिथून थोडंच पुढे आल्यानंतर गडाच्या पायऱ्या सुरू होतात। या वाटेने गडावर येताना 7 दरवाजे लागतात। पहिला महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, 5वा शिवाई देवी वाजा, 6वा मेणा दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा। या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1.5 तास लागतो। थोडंसं पायऱ्या चालून वर आल्यावर आपल्याला पहिल्या महादरवाजाचे दर्शन होते। काळ्या घडीव पाषाणात बांधलेला गडाचा हा प्रथम दरवाजा 2 बुरुंजांनी मजबूत केलेला आहे। आतील बाजूस 2 पहारेकरांच्या खोल्या आहेत।
अजून थोडंसं चालत पुढे आल्यावर गणेश दरवाजाच्याचे दर्शन होते। हा गडाचा दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रवेशद्वाराला 2 बुरुज असून आतील बाजूने छातीवर जाण्यासाठी जिना आहे। कमानीवर 2 लहान मिनार आणि घुमट दिसतात। दरवाजाच्या कमानीवर 2 हत्ती आणि 2 डोकी असलेला गरुड यांना पंजात जाकडून ठेवणाऱ्या सिंहाचे अंकन दिसते। गणेश दरवाजा पासून पुढे चालत आल्यावर गडाचा तिसरा दरवाजा म्हणजेच पीर दरवाजा, या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत। दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस कमानीयुक्त कक्ष आहेत। बाहेरून समतल दिसणाऱ्या छातीची रचना आतून पाहिल्यास त्यात 3 घुमट दिसतात। हत्ती दरवाजा हा प्रचंड दरवाजा एका भिंतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रूपासून संरक्षित राहत असे।
दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या खोल्या असून छतावर जाण्यासाठी जिना आहे. छतावरून एका बाजूने शिवाई मंदिराकडे तर दुसरीकडून मेणा दरवाजाकडे जाता येते. मेणा दरवाजा हा रचनात्मकदृष्ट्या कपारीत बांधलेल्या या द्वाराला 2 समांतर भिंती आणि बुरुज आहेत. बुरुजाच्या आतील बाजूस एक लहान कक्ष आहे. कुलपाकार किंवा कुलूप दरवाजा हा किल्ल्याचा 7वा आणि अंतिम दरवाजा असून तो दुहेरी तटबंदीतील वरच्या तटबंदीला जोडलेला आहे. ही तटबंदी प्रवेशद्वारापासून पश्चिमेकडे वळत जाऊन नैसर्गिक कड्याला जाऊन मिळते. दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजूस व्यालांचे अंकन आहे. अंबारखाना किंवा धान्यकोठी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू 15 ते 16व्या शतकात बांधली असावी. आयताकृती इमारतीमध्ये 3 भागात 7 उपविभाग असून 32 खांबांनी आधारलेल घुमटाकार छत आहे. अंबारखान्याचा परिसरात अनेक प्राचीन वास्तूंचे अवशेष दिसतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मस्थानाची इमारत आपण पुढच्या भागात बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.